नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवरात्र उत्सवानिमित्त आधुनिक दुर्गा 2024 हिंगणगावच्या माजी रेल्वे कार्यालय अधीक्षक नंदा कोळी यांच्या जीवन प्रवासाचा आर न्यूजने घेतलेला आढावा. नंदा नारायण कोळी यांचा हिंगणगाव या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर हिंगणगाव येथे तर माध्यमिक शिक्षण बाहुबली येथे 1981 साली SSC परीक्षा दिल्यानंतर रेल्वे खात्यामध्ये कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असणारे तुंग येथील नारायण कोळी यांच्याशी 1981ला विवाह झाला. 1988ला त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जीवनाच्या खऱ्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. दोन सोबत लहान मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालवत 1989 साली त्या त्यांच्या पतीच्या जागी रेल्वे खात्यामध्ये ज्युनियर क्लार्क या पदावर कार्यरत झाल्या. 1992 साली परीक्षा देऊन त्यांची बढती झाली. सिनियर क्लार्क, हेड क्लार्क, OS, मुख्य कार्यालय अधीक्षक हे पदे भूषवत 35 वर्षे नोकरी करून 2023 साली त्या सेवानिवृत्त झाल्या. मुंबईमधील विविध फाउंडेशनतर्फे त्यांना पुरस्कार मिळाले. पश्चिम रेल्वे मजदूर युनियन संघटनेच्या महिला अध्यक्ष होत्या. रेल्वे मजुरांच्या विविध मागण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनात त्या अग्रेसर होत्या. रेल्वे खात्यामध्ये उच्च पदापर्यंत नोकरी करणाऱ्या हिंगणगावमधील पहिली महिला होण्याचा मान त्यांनी पटकावला. कल्याण डोंबिवली येथे त्यांच्या स्वमालकीचा फ्लॅट असून दोन्ही मुले सुना व्यवसाय नोकरी करत आहेत. मुलांना शिक्षणापासून ते नोकरी व्यवसायापर्यंत वडिलांची उणीव भासू दिली नाही, यासाठी त्यांना त्यांची आई आकाताई कोळी यांच्या पाठिंब्यासह नातेवाईकांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी कायम राहिला. त्यामुळे रेल्वे मुख्य कार्यालय अधीक्षक या पदापर्यंत त्या पोचू शकल्या. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे त्या आता आपल्या हिंगणगाव या गावी विविध सण उत्सवामध्ये सहभागी घेऊन महिलांना प्रोत्साहित करून विविध उपक्रम राबवत आहेत. अशा या पतीच्या निधनानंतर खडतर प्रवासातून रेल्वे मुख्य कार्यालय अधीक्षक पदापर्यंत पोहोचणाऱ्या नंदा कोळी या दुर्गेच्या कार्याला सलाम. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.